सत्ता आणि पैसा मग काही होऊ शकतं. फक्त सभा घेतल्या म्हणजे होत नाहीत. सभा घेण्याचा काळ तो बाळासाहेबांचा होता. आता जो प्रत्येक घरापर्यंत जाईल, दारापर्यंत जाईल, सत्ता त्याची आहे. साहेब होते 30% राजकारण, 70% समाजकारण. कुठे गेला तर समाजकारण? तुम्ही कुठल्याही गोष्टीला खाली उतरतच नाही समाजासाठी. ते पहिले सुरुवात करा. आम्हाला एक आता उद्योग द्या, तो आम्ही करू. आमच्या खात्यामध्ये तुम्ही पैसे टाकू नका. जेव्हा तुम्ही इलेक्शन येणार ते तुम्ही महिलांचं मत घेणार चुकीचे. लोक आता 30 वर्षापासून आश्वासन ऐकून वैतागलेली आहेत. त्याच्यामुळे कुठं आता मतदार राजा आता कुठेतरी नाही का वेगळीकडे वळण्याचा प्रयत्न करतोय. 5 वर्षातून एकदा दारामध्ये उभे राहतात आणि म्हणणार तुमच्या अपेक्षा पूर्ण करा. 5 वर्षानंतर कधी तुम्हाला दुमकून बघणारच नाही. 5 वर्षानंतर कधी तुम्हाला दुमकून बघणारच नाही. नमस्कार, मी पूजा. लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे. महाराष्ट्रात सध्या निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळते. नगरपालिका, नगरपंचायतींचा आत्ता जर आपण बघितलं तर त्यासाठी सगळे नेते ॲक्शन मोडमध्ये जरी असले तरी लक्ष आहे मुंबई महापालिकेकडे. आणि ते जास्त लक्ष लागलेलं आहे कारण बिहारचे जे निकाल आले त्यातून कुठेतरी धक्कातंत्र विरोधकांना बसलेलं आहे. महाराष्ट्रात नेमकं काय होऊ शकतं, ती परिस्थिती महाराष्ट्रात ओढवू शकते का? मुंबईतल्या मतदारांना याबद्दल काय वाटतंय? ठाकरे बंधू एकत्र आले असले तरी काँग्रेसने स्वबळाचा नारा दिलेला आहे. या सगळ्यांवर मुंबईकरांची साथ नेमकी कुणाला आहे, मुंबईतल्या मतदारांची साथ नेमकी कुणाला आहे, हे आपण आज जाणून घेणार आहोत. माझ्या मागे तुम्ही इकडे जर बघितलं तर तुम्हाला ज्यूस वाले आपल्यासोबत काका आहेत, जे 30 वर्षांपासून, ज्यांचं 20 वर्षांपासून हा व्यवसाय आपल्याला करतात. काय काय आहे इथे, कुठले कुठले ज्यूस आहेत आणि सगळे हेल्दी आहेत? माझ्याकडे सगळे मॉर्निंग वॉकचे ज्यूस आहेत. नीम, कारलं, तुळशी, पुदिना, अद्रक, हल्दी, आवळा, गाजर, बीट, परत कैरीपणा, मोरिंगा सूप. सगळ्यात चांगला ज्यूस कोणता आहे? सगळे ज्यूस नाही म्हटलं तर सगळे ज्यूस चांगले आहेत. प्रत्येक ज्यूस एक हे वेगळे असते. हेल्दी आहेत मॉर्निंग वॉकसाठी. तर जे बिहारच्या निवडणुकांचे निकाल तुम्ही पाहिले असतील, एक मतदार म्हणून काय वाटतं? जे निकाल तिथे आले ते म्हणतात कुठेतरी धक्कादायक आहे, कारण इतक्या मोठ्या प्रमाणात विरोधकांचं कुठेतरी ताकद असताना अशी त्यांना मतं पडणं हे कुठेतरी धक्कादायक मानलं जातं. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा तसं होऊ शकतं, कारण आता असा आरोप होतोय की पैशांच्या बळावर काहीही शक्य आहे. काय वाटतं तुम्हाला एक मतदार? बरोबर आहे. ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडेच काही होऊ शकतं, त्याच्याकडे नाही ते नाही. पण पैशाशिवाय दुसरं काहीच होत नाही. सत्ता आणि पैसा मग काही होऊ शकतं. माझं तरी मत आहे, बाकी लोकांचं माहित नाही. जसं की आपण आधीही बघितलंय, लोकसभेत जे झालं, विधानसभेत झालं, ते आता परत विरोधकांचा विधानसभेत तर आपल्याला पूर्ण सुपडा साफ दिसला. तसं मुंबई महापालिकेतही तसं होईल का? तसं वाटत नाही आहे, कारण इथले कसं आहे, मराठी माणसाचं पूर्ण लॉबी असल्यामुळे असं वाटत नाही मला. तसं वाटत नाही आहे, कारण महिला मतदार आपल्याकडे आहेत. एक प्रश्न मला विचारायचा आहे तुम्हाला, कारण त्याचं कारण असं आहे, मी तुमच्याकडे आले त्यांच्याकडून आवर्जून. बिहारमध्ये महिलांच्या खात्यामध्ये पैसे टाकले आणि तिकडे सत्ता आली, तर महिला जो गट आहे तो मतं खेचण्यासाठी, आपल्याकडे करण्यासाठी, म्हणजे त्यांना खुश केलं की मतं मिळतात, असं एक समज झालेला आहे सत्ताधाऱ्यांचा. काय वाटतं की हे खरं आहे का? तुम्ही याकडे कसं बघता एक मतदार म्हणून? मला पॉलिटिक्समध्ये इंटरेस्ट नाही आहे. पण जेव्हा तुम्ही हे इलेक्शन ऐकले बिहार वगैरे, त्याचे जे रिझल्ट आले तिथे काय वाटतं? कॅश ट्रान्सफर वगैरे जे काही चालू आहे सध्या, त्याच्यावर काय वाटतं? खात्यात पैसे टाकले की जिंकलं? ते आता महाराष्ट्रामध्ये पण असं झालं, लाडकी बहिणीचं जे झालं, पण ते आता ते त्यांचं पॉलिटिकल आहे. परंतु इथं कसं आहे, मराठी माणसाच्या या दृष्टिकोनातून मनसे आणि शिवसेना हे एकत्र येणं हे लोकांसाठी फायदेशीर आहे. कारण इथं आता कालच साहेबांचा हे झालं, त्यामुळे इथले लोकांचे मत जे मराठी हे असल्याने तर त्यांना त्याचा नक्की फायदा होणार आहे. जसं की मी त्यांना विचारलं, कॅश ट्रान्सफर जे सध्या आहे की म्हणजे खात्यात पैसे टाकले की निवडून यायचं, हे पडतात असा त्यांचा गैरसमज आहे. बघा, मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये ठाकरे हा ब्रँड आहे, याला नाकारता येत नाही. पण याच्यामध्ये निवडणुकीच्या मोक्यावरती पैसे ट्रान्सफर चाललं आहे, कुठं भ्रष्टाचार चालला आहे, या जोरावरती BJP कुठेतरी मोठी होती आहे. ही पण एक चुकीची गोष्ट असं लोकांना असं वाटतं. पण BJP आता हा पक्ष भारतात नाही, महाराष्ट्रात नाही, पूर्ण भारतात मोठा होत चालला आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष पण करता येत नाही. म्हणून ठाकरे साहेबांनी जरा इलेक्शनमध्ये थोडं जातीने लक्ष घातलं तर बरं होईल. आणि जातीनं लक्ष घालणं म्हणजे मराठ्यांचं किंवा मराठी माणसांचं किंवा हिंदूंचं जितकं भलं कराल तितकी तुम्हाला जास्त मतं पडतील. हे माझं तर वैयक्तिक मत आहे. आता याच ठाकरे बंधूंना महापालिकेमध्ये आपला भगवा फडकवता येणार आहे का? कारण सध्या
आपण इलेक्शनमध्ये ज्या काही गोष्टी बघतोय, म्हणजे लोकसभा गेली, विधानसभा गेली, बिहारचे जे रिझल्ट आले, त्यातून काय धडा घ्यावा तुम्हाला असं वाटतंय? कारण सुरुवातीला सभांमध्ये गर्दी असते, रॅलीजमध्ये गर्दी असते, पण जेव्हा रिझल्ट येतात ते असे धक्कादायक पाहायला मिळतात. तुमच्यासाठी मतदार म्हणून ते रिझल्ट धक्कादायक होते का? कारण विरोधक म्हणतात की बिहार इलेक्शनमध्ये सुद्धा वोट चोरी झाली आहे. आता सध्या तरी मी माझं वैयक्तिक मत द्यायचं म्हणलं तर सुनील शुक्ला म्हणून भैया व्यक्ती म्हणून आहे. तो काहीतरी छोटा मोठा काहीतरी पक्ष निर्माण केला, भैया लोकांना गोळा करायचा प्रयत्न करतोय आणि बोलतो की महानगरपालिकामध्ये मी आमचं हे बसवेल म्हणून, काय म्हणतात त्याला, मेयर बसवेल. पण हे असे जे छोटे छोटे पक्ष आहेत, उदाहरण हे MI आहे, हे जे छोटे छोटे पक्ष आहेत यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ठाकरे बंधूंनी राजसाहेबांनी उद्धवसाहेबांनी याच्याकडे जातीनं लक्ष द्यावं आणि घराघरात पोचायचा प्रयत्न करावं. प्रत्येक मराठी बांधवांना, प्रत्येक मराठी स्त्रीला, प्रत्येक मराठी ताईला जागृत करण्याचा प्रयत्न करावा. फक्त सभा घेतल्या म्हणजे होत नाहीत. सभा घेण्याचा काळ तो बाळासाहेबांचा होता. आता जो प्रत्येक घरापर्यंत जाईल, दारापर्यंत जाईल, सत्ता त्याची येईल. पैशाचा वापर होतो, पण शेवटी मराठी माणूस म्हणलं की त्याचा स्वाभिमान जागा होतो. त्यावेळेस मग राजकारणाचं चित्र चांगल्याला बदलता येतं. ठाकरे बंधूंनी म्हणजे राजसाहेब ठाकरेंनी किंवा उद्धवसाहेब ठाकरेंनी आता फक्त भाषणामधून लोकांना आश्वासने देणं बंद करावेत. खरंच रस्त्यावरती या, मराठी माणसांना सांभाळा, त्यांची कामं करा, त्यांना काय हवं आहे नेमकं महाराष्ट्र जागृत करण्यासाठी किंवा महाराष्ट्राला पूर्ण भारतात मोठं होण्यासाठी काय करावं लागेल याची दिशा ठरवा आणि काहीतरी करा. नुसतं आश्वासन देणं बंद करा. लोक आता 30 वर्षापासून आश्वासन ऐकून वैतागलेली आहेत. त्याच्यामुळे कुठं आता मतदार राजा आता कुठेतरी नाही का वेगळीकडे वळण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यामध्ये हे MIMची आहेत किंवा तो भैया शुक्ला म्हणून कोणतरी आलेला आहे. परत वेगळी छोटी मोठी आपली पक्ष निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना कुठं तर तडा द्यावा आणि BJPपेक्षा मोठा पक्ष व्हायचं जर असेल तर कामं केली पाहिजेत. आता लोकांची प्रत्येकाच्या घराघरात पोचली पाहिजे. मराठी माणसाला काय हवं आहे, काय नको आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता तर पहिल्याची दिवस गेली, आता आश्वासने देण्याची आम्ही हे करू ते करू. बस कामं करा, सत्ता मिळवा. आम्ही आयुष्यभर मराठी माणूस तुमच्यासोबतच राहू, पण कामं महत्त्वाची आहेत. मराठी माणसाची साथ आहे तुम्हाला असं वाटतं ठाकरे बंधूंना? फक्त तुम्ही जे सांगितलं त्यांचा विचार करायला आश्वासनं बंद करा, आता फक्त कामं करा. आता फक्त भाजप हे 100% असं सांगतं की यावेळेस महापालिकेवर भगवा जो आहे किंवा झेंडा जो आहे तो भाजपचाच असेल. कसं आहे माहिती आहे, आता भारतात आणि महाराष्ट्रात बघायचं म्हणलं तर राजकारण म्हणलं, ज्याच्याकडे पैसा आहे त्याचा पॉवर आहे, तो त्याच्या पॉवरच्या जोरावरती काहीही करू शकतो. हल्ली मी तर पोलीस स्टेशन मॅनेज करतात, आपलं काय म्हणतात, आपलं कोर्ट मॅनेज करतात, इन्कम टॅक्स मॅनेज करतात. मग निवडणूक मॅनेज करायला किती वेळ लागतो? काही होऊ शकतं. ज्याच्याकडे पैसा आहे सध्या काही करू शकतो माणूस. काका तुम्ही ऐकताय हे सगळं त्यांचं, तुम्हाला काय वाटतं मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं जे सध्या चालू आहे? मतदार आपलं एक मत देतो आणि निघून जातो. त्याच्यानंतर तो 5 वर्ष त्याला कोण विचारत नाही. पण का मत देऊन निघून जाणं हे कर्तव्य आहे का खरंच मतदाराचं? मतदार करू, त्याच्या हातात तरी काय तो काय करू शकतो. आता त्यांनी सांगितलं होतं की बोलवायचा अधिकार द्या, तर बोलवायचा अधिकार कोण देणार नाही, कारण वरती बसलेले सगळे एकाच माळीचे मणी आहे. आता BJP, आता तुम्ही मगाशी म्हणालात की BJP सांगते आम्ही हक्काने राज्य करणार, महापौर कशाच्या जीवावर काम करतात. तळापासून वरपर्यंत त्यांचं रिपोर्टिंग आहे, त्यांची चेन आहे. तशी आमची चेन आहे का? आमची चेन नाही आहे. आम्ही कुठेतरी थोडंसं करू इकडे तिकडे आणि जास्त काळ खळखटाक ह्या सगळ्या गोष्टी चालणार नाहीत. आता मुलं सगळे एज्युकेटेड आहेत, त्यांना ते सगळं संयमाने पाहिजे, शांततेने पाहिजे. कुठेतरी तुम्ही जाऊन 2 लोकांच्या कानपडात मारल्याने आणि 4 लोक नाराज होतात, आणि 4 लोक नाराज होतात, 4 लोक मागे येतात. तुम्हाला सांगायचं, तुमच्यावर बोलायची हिंमतच करत नाही. काय भरोसा तुमच्या आजूबाजूचे असतील तर तुम्हाला मारतील. त्यामुळे तुम्हाला कोणी सजेशन पण देऊ शकत नाही. आणि जवळची माणसं काय, त्यांना फक्त पैसे पाहिजे असतात, ते तुम्हाला आपलं तेल तूप लावतच असतात. पण आता हे खरंच आत्ता होतंय की आधीपासून होतंय जे आरोप आता होत आहेत वोट चोरीचे, EVMचे किंवा या सगळ्यांच्या? या गोष्टी आधीपासून होतात. आता सोशल मीडियावर ते पटकन पुढे येतात. तर तुम्ही पण तेवढं क्लीन राहायला पाहिजे. भरपूर कमवलं की भरपूर पैसा आहे. आता थोडं लोकांसाठी साहेब होते 30% राजकारण, 70% समाजकारण. कुठे गेला तर समाजकारण? तुम्ही कुठल्याही गोष्टीला खाली उतरतच नाही समाजासाठी.
ते पहिले सुरुवात करा. निवडून यायचं नंतर होते. सत्ता 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 तुमच्याकडे आली पाहिजे. मला देऊन बघा म्हणून कोण देणार नाही. ती तुमच्याकडे चालत तुम्ही असं वागा, असं काम करा की ती तुमच्याकडे आपोआप चालत येईल. ती तुमच्यात धमक पाहिजे, ती तुमच्यात संयम पाहिजे. उगीच कुठेतरी गेलं, काहीतरी केलं आणि एक मार्ग निवडला तर तो एकच मार्ग, आज इकडे उद्या तिकडे, उद्या तिकडे, परवा तिकडे, ह्या गोष्टीला नाही. पैशांनी खुश करणं हे आजकालचं नवी स्ट्रॅटेजी आहे. मतदाराला पण कळलं पाहिजे की दिलेले मला पैसे किती टिकणार. ते म्हणतात ना, जशी प्रजा तसाच राजा. मतदार म्हणतो काय आम्हाला पैसे नको तुमचे, आमच्या मानाचे आम्ही कमवू. मतदार म्हणत नाही घेतो, तो लाचार होतो. तुम्ही बघा ना त्यांची क्वालिटी बघा. उगीच कोणाची तरी मागे धावण्यात करत नाही. तुम्ही चाललाय मी आपलं तुमच्या मागे धावलो, त्याला करते का? तुमच्यामध्ये काय क्वालिटी आहे तर मी तुमच्या मागे धावू आणि तुमचे गुण घेऊ, हे पहिलं बघ. मतदारांनी पण हे बघायला पाहिजे. उगीच टाइमपास म्हणून म्हटलं ना, टाइमपास म्हणून मतदान करायचं ते पण नशीब की करतंय. आज बघा 77% मत बिहारमध्ये बायकांनी केलं. त्याचा फायदा झाला, त्या बायकांना पण फायदा झाला. त्यांनी असं सांगितलं की आम्ही दर महिन्याला देऊ, हे तुम्हाला आता देतोय, तुम्ही काय करताय तर सांगा, मग आम्ही परत तुम्हाला पैसे देऊ. कळलं ना, त्या पैसे देण्यामध्ये पण वेगळं काहीतरी आहे की तुम्ही 10,000 घेऊन सुरुवात करा काय ते, आणि सुरुवात केलेलं दाखवा आम्हाला, आम्ही तुम्हाला परत पैसे देऊ. त्यांनी 2,500 घेतले नाही, त्या लोकांनी घेतलेत. 70-70, 80-80 हजार रुपये पगार आहे ज्या बायकांना, त्यांनी पण घेतले. तुम्हाला कळलं पाहिजे माझ्यासाठी नाही. हा, आमचं सगळं स्वार्थात, आम्ही प्रेम सगळं स्वार्थात न करतो. आमच्याकडे त्यागातलं प्रेम माहितच नाही. महिलांना त्यांच्या कलेनी पुढे प्रोत्साहन मिळालं की तुम्ही वोटिंग करावं म्हणून त्यांची अशी अपेक्षा नाहीये. ज्या खरंच गरीब आहेत, गरजू आहेत, त्यांना तुम्ही मदत करावी अशी आमची खूप इच्छा आहे. ज्या काय लोक तर लाडक्या बहिणीमुळे काय झालंय, त्या लोकांना पैसे म्हणजे श्रीमंत असून सुद्धा त्यांनी डबल फॉर्म भरलेले आहेत आणि अगदी गरीब आहेत त्यांना लोक मिळाले नाही. त्यांच्या खात्यात मध्ये पैसे येऊन परत गेलेले पैसे, हे चुकीचं आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही इलेक्शन येणार तेव्हा तुम्ही महिलांचं मत घेणार, चुकीचं आहे. तुम्ही प्रॉपर तुम्हाला महिलांसाठी काय करायचं असेल ना, त्यांच्यासाठी शाळा काढा, कॉलेजेस काढा, किंवा काम द्या, महिलांना काम द्या. आणि ज्या महिलांना पिरियड्स वगैरे येतात त्यांना समजून सांगा की बाबा कसं असतं. कारण गावच्या लोकांना कळत नाही की बाबा नॉर्मल त्यांना पॅड्स उपलब्ध करून द्या, म्हणजे त्यांना हे प्रोव्हाइड तुम्ही वस्तू करा. म्हणजे माझं असं म्हणणं की म्हणजे तुम्ही महिलांचं संरक्षण करता ते ठीक आहे, महिलांना कुठे पण संयम राहायला पाहिजे की बाबा ती दुसऱ्यांवर अवलंबून राहताना का ती स्वतःच्या जिद्दीवर काय पण करू शकते. आज महिला तुम्ही पायलट वगैरे झालेल्या महिला बघतायत. आता क्रिकेटचं आपलं उदाहरण घ्या, त्या महिलाने किती सुंदर खेळलेलं आहे, ते आपल्या इंडियाला तरी कप मिळवून दिलेलं आहे, आपल्या गौरवाचं आहे. पण तुम्ही त्याला इलेक्शनसाठी त्यांचा उपयोग करणं हे फार चुकीचं आहे. जसं बिहारमध्ये आपण बघितलं आणि तुम्ही सांगितलं की महिलांना त्यांच्या एकूणच त्यांच्या ग्रोथसाठी काहीतरी द्या. पण दुसरीकडे आपण जर बघितलं तर पुन्हा BMCचं आपण बघितलं तर इलेक्शन येणार आहे, जानेवारीच्या आधी ते होईल. तेव्हाही सत्ताधाऱ्यांनी अशा कुठल्या महिलांच्या खात्यात कॅश ट्रान्सफर केलं, कारण तो आता एक समज झालेला आहे की ते खुश करणं आणि मतं आपल्याकडे मिळवणं. मग तेव्हा काय करावं? महिलांनी अशा घेऊच नाही पैसे. त्यांनी सांगायचं आम्हाला काम द्या, आम्हाला एक उद्योग द्या, तो आम्ही करू, आमच्या खात्यामध्ये तुम्ही पैसे टाकू नका. ते काय ते आम्हाला काय 5-6 महिने काय तुम्ही काय टाकाल ते 2-3 महिने आम्हाला उपयोगी पडतील, पुढे काय आमचं. पण ज्या गावाखेड्यातल्या महिला असतात आता एक त्यांच्यासाठी हे पैसे अर्थात महत्वाचे असतात आणि त्यांना महत्वाचे असतात. नंतर ते संपल्यावर काय करणार. खरं ते पुढचा विचार त्यांनी करावा. महिलांनी असं घेऊ नये. आणि पुढे काय होणार, संपले की मग परत तेच ना, ये रे माझ्या मागल्या. त्यापेक्षा महिलांनी अगोदरच सांगायचं आम्हाला पैसे नको, तुम्ही आम्हाला उद्योग काढून द्या, काहीतरी दुकान टेलरिंगचं काढा. तुम्ही आता आजकाल गावामध्ये मी बघतायत सगळ्या तुम्ही मशिनी वाटा, घरघंट्या वाटा, म्हणजे तुम्हाला फायदा होईल त्याचा. त्याच्याकडून तुम्ही बाहेर न जाता महिला घरी उद्योग करू शकतात ना. 2 पैसे त्यांना पण मिळतील, 2 पैसे सरकारला पण मिळतात. आता मशीनचे काही जास्त महाग नाही आहेत. पण अशा लोकांना मशीन मिळतात ज्यांच्याकडे डबल वस्तू आहेत, त्या लोकांना ते शाखेतली लोक देत आहेत. हे पण चुकीचं आहे ना. तुम्ही गोरगरिबांना खरंच त्यांच्या घरी जाऊन चौकशी करताना खरंच त्या बाईला गरज आहे का. आजकाल किती लोकांना डबल पैसे मिळालेले आहेत लाडक्या बहिणीचे, आणि पैसे मिळाले त्यांनी काढायला गेले की पण त्याचा फायदा घेतलाय. काही जेंट्सच्या खात्यामध्ये पैसे गेले, मग ते कशी चुकी झाल्या यांच्याकडनं, सरकारकडनं का चेकिंग केलं नाही त्यावेळेला. एकूणच सगळी परिस्थिती पाहिली तर निवडणुकीच्या अनुषंगाने काय वाटतं, कुणाच्या बाजूने सध्या वातावरण आहे? निवडणुकीत जरी कोणाच्या बाजूने आली तरी त्यांनी पब्लिकचा विचार करावा असं आमचं म्हणणं आहे. जे काय पब्लिकच्या सोयी आहेत
ते त्यांना उपलब्ध करून द्याव्या. कोण देतंय का सध्याचा आपण जर आता विचार कोणी देत नाही. आता उदाहरण समाधान सरवणकर, जेव्हा तुम्ही इलेक्शन येतात तेव्हा तुम्ही कुकर वाटा, हे वाटा, ते वाटता, ते चुकीचं आहे. तुम्ही तुमच्या इथे मतदानासाठी लोकांचा वापर करून घेऊ शकत नाही. वॉटेवर कोणी असेल, तुम्ही तुमच्या मतदानासाठी पब्लिकचा वापर करू शकत नाही. तुम्ही त्यांना मिटिंग घ्या, रस्त्यावर उभे करा, मिटिंग घ्या, तुमच्या बायकांचा प्रॉब्लेम विचारा. तुम्ही एक बाई उभी की 1000 बायका तुमच्या मदतीला येऊ शकतात. अरे 5 वर्ष हे लोक 5 वर्षातून एकदा दारामध्ये उभे राहतात आणि म्हणणार तुमच्या अपेक्षा पूर्ण करा. 5 वर्षानंतर कधी तुम्हाला दुमकून बघणारच नाही. हे पक्षधारी, हे ह्यांचं चाललंय मत राजकारण. मग तुम्ही कशाला येता, मग कशाला मोठं वोट मागायला तेवढे मजले चढून आणि आम्ही असं करू तसं करू, हे सगळं चुकीचं आहे ना. तसं नाही करायला पाहिजे. एक जनता तुमच्यावर विश्वास ठेवते की आमच्यासाठी हे काहीतरी करतील, कधीतरी सुधरेल. पण काय जे तेच आहे वातावरण. कुठलाही पक्ष आला, कोणीही काही करत नाही, जे ते आपल्या पेट्या भरतात आणि खुशी राहतात. तर एकूणच या सगळ्या मतदारांच्या प्रतिक्रिया होत्या. यातली एक प्रतिक्रिया जर आपण बघितली तर बऱ्याच मतदारांचं असं म्हणणं आहे की आता फक्त आश्वासनं देऊन चालणार नाही आहेत, तर ग्राउंडवर उतरण्याची गरज आहे. त्याच्यामुळे ठाकरे बंधू हे कितीही बोलत असले, मुंबई महापालिकेवर त्यांची सत्ता येणार, तरी ग्राउंडवर ते आता उतरतात का, त्यासाठी ते काय करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण सत्ताधारी ज्या पद्धतीने ताकद लावतायत या निवडणुकांसाठी, ते सगळं पाहता आता विरोधकांची सुद्धा ही जबाबदारी आहे की त्याला ते कशी टक्कर देणार हे आपल्याला पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुमची सुद्धा याबद्दल काही मतं असतील ती कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पर्सन आदित्य कासारेसह पूजा सोनावणे, लोकमत.